श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ जाणून घेण्याचा आजपासून आपण प्रयत्न करूया. 20 दशक 200 समास असं याचं स्वरूप आहे. रोज एका समासाचा अर्थ समजावून घेऊया. दशक 1 समास 1 आज आपण इथपासून सुरुवात करूया. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अशी समर्थांकडेच प्रार्थना करूया. दशक पहिला स्तवनाचा, समास पहिला ग्रंथारंभ लक्षण. एकूण ओव्या आहेत 38. गुरु शिष्य संवाद असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. ह्यात भक्तिमार्ग सुलभ करून सांगितला आहे आणि या मार्गावर देवाची प्राप्ती निश्चित होईल असे म्हटलं आहे. अर्थात याचा अर्थ असा की खरा देव कोणता हे ओळखता येईल, म्हणजे देव ही संकल्पना नेमकी कळेल असा त्याचा अर्थ आहे. हीच या ग्रंथाची फलश्रुती आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही ग्रंथाचं किंवा स्तोत्राचं फळ विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन अशीच असते. इथेच या ग्रंथाचं वेगळेपण स्पष्ट होतंय. कोणतंही ऐहिक सुख मिळेल असं समर्थ म्हणत नाहीत, उलट खरा देव कोणता ते समजेल असं म्हणतात. म्हणजेच हा ग्रंथ वाचणाऱ्या भक्ताची वृत्तीच पालटेल. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. आचरणातच फरक पडेल, कारण संशयाचे मूळच तुटेल. तसेच आळशी माणूस साक्षेपी बनेल असे खात्रीने सांगतायत समर्थ. म्हणजेच प्रयत्नवादाचे महत्त्वही त्याला समजेल. मात्र मनात मत्सर ठेवून उपयोग नाही. पूर्वग्रह दूषित मन नसावे. अगदी स्वच्छ मनाने मनन श्रवण करायला हवं, मगच आमूलाग्र बदल होऊ शकेल. मनाची पाटी कोरी आणि स्वच्छ हवी हा त्याचा अर्थ. श्रवणे चुके अधोगती, म्हणजे निदान माणूस मायनसमध्ये तरी जाणार नाही. माणूस ना झिरोवर असतो, मध्ये असतो. मागे जायचं का पुढे हे माणसाच्या हातात असतं. तुझीच करणी ठरविल तुझला, रावण वा श्रीराम. त्याचं कर्मच ठरवेल अधोगतीला जायचंय का प्रगती करायची. आणि हे कर्म म्हणजेच काय, आचरण. ते चांगलं व्हायचं असेल तर आधी विचार चांगले हवेत. म्हणजे प्रथम विचारात बदल व्हायला हवा, मग आधी विचारात बदल आणि मग आचारात बदल. आणि हा विचारात होणारा बदल हा या ग्रंथाच्या अभ्यासाने होणार आहे. हीच या ग्रंथाची फलश्रुती आहे. इथे आपण पहिल्या समासाचा सारांशाने अर्थ आज पाहिला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 1 समास 2 गणेश स्तवन. हा जो पहिला दशक आपण चालू केला आहे तो स्तवनाचाच आहे. आज या दशकातला आपण दुसरा समास पाहूया. या दुसऱ्या समासात गणेशाचं स्तवन आहे. कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात गणेश पूजनाने नेहमीच होते. या ग्रंथाची सुरुवातही अशीच गणेश स्तवनाने होत आहे. या समासात एकूण 30 ओव्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या शब्दात आत्मरूपाने अंतरी वसलेल्या गणेशाचे स्तवन ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला केलेले आहेच. इथे समर्थही माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे असे म्हणतात. कारण हा गणेश अज्ञान दूर करतो. अज्ञान भ्रांती छेदक असा शब्द इथे त्यांनी वापरलेला आहे, योजलेला आहे. आता अज्ञान म्हणजे काय? आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपण चिंता, क्लेश, दारिद्र्य, दुःख ह्या सगळ्यामध्ये बुडालेले असतो. त्यामुळे ना चित्ताची घालमेल होत असते. आता ग्रंथ वाचनाच्या आधी ही घालमेल कमी व्हायला हवी ना, चित्त स्थिर हवं. म्हणून तर त्यांनी अंतरी वसावे असा त्याला समर्थ आग्रह करतायत. त्यातही सर्व काळ हा शब्द महत्त्वाचा. पाटी कोरी हवी ना मनाची, म्हणजेच चित्त स्थिर आणि शांत हवं. आता उदाहरण घेऊया आपण. एक बिस्किट समोर आहे पण ते खाता येत नसेल तर कसं चित्त शांत राहील? मग तसंच होतं माणसाचं. संपत्ती आहे पण ती भोगताच येत नाही, कारण कधीकधी आरोग्य साथ देत नाही. गाद्या गिरद्या आहेत पण झोपच येत नाही,
कारण झोप पैशाने विकत घेता येत नाही. मग उपयोग काय? मनःशांती विकत घेता येत नाही आणि मनःशांती तर हवीच. त्यासाठीच तो सर्व काळ अंतरी हवा. पुढे समर्थ म्हणतात, मज वाक शून्यास वद व्हावे. साऱ्याच संतांकडे ही नम्रता असतेच, अनन्य शरणता असते. मी दास हीच भावना असते. मी मूढ आहे, मला स्फूर्ती दे, असेच समर्थ म्हणतात. यापुढे 8 ते 20 या ओव्यांमध्ये गणेशाच्या सगुण मूर्तीचे अगदी सविस्तर वर्णन आहे. किती सूक्ष्म अवलोकन होतं समर्थांचं, ते मुळातूनच ह्या ओव्या वाचताना अगदी सहज लक्षात येतं. आणि त्यानंतर 21 ते 25 ह्या ओव्यांमध्ये गणेशाच्या नृत्यकलेचं वर्णन आहे. अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. याही ओव्या मुळातून वाचायलाच हव्यात. सर्वसामान्य माणसापुढे सगुण साकार मूर्ती ही असावीच लागते. म्हणूनच या सगुण मूर्तीचे अगदी साग्र संगीत वर्णन इथे समर्थ करतात. इतक्या सूक्ष्मपणाने की डोळ्यासमोर नृत्य करणारी गणेश मूर्ती उभी राहते. भक्ताचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या ह्या गणेशाला आपणही वंदन करूया आणि हा दासबोध समजून घेण्याच्या केलेल्या ह्या प्रयत्नाला सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ.